नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ। आणि तर अंगण सगळं स्वच्छ झाडून घेतले। तिकडं धार काढायचं झालं, धार काढते ते हिने। तर सकाळच्या 6:30 वाजले ते आणि माझं चालू आहे स्वयंपाक। इथं चपात्या झाले ते आणि आता करायची दोडक्याची भाजी। तर इथं शेंगदाणे भाजून घेतलेत आणि इथं वाटण करून घेतले, खोबरं कोथिंबीर लसूण भाजीला फोडणी देऊन घेते झाली। आणि दूध तापाय ठेवलं इकडं दोडक्याची भाजी टाकली शिजायला, भाजी शिजती चांगली। तर दिवस उगवून चांगलाच वर आलाय आणि इथं शेरडं सगळी आज बाहेर सोडली ती मका खायला। शेडमधनं बाहेर मका खाते ती सगळी शेरडं। भांडी घासून झाले आता माझी, सगळं झाले माझं आवरून आणि मी चालले आज माहेरला। आज पाडवा आहे, काल लक्ष्मीपूजन झालं, आम्हाला काही करायचं नव्हतं सुतक असल्यामुळं। आता निघाली मी, आता दीदी पण यायला लागली तिकडून आणि पण चाललं। आम्ही आले आता इथं कुर्डवाडीच्या बस स्थानवर। तर आम्ही बहीण आहे, माझी बहिणीची मुलगी आणि आम्ही सगळे जाणार आता। मला 2-3 दिवस झालं हे बघा राधा गेलती बहिणीकडं। राधा कुठे गेलती? माऊकड। तर तिने फ्रॉक घातली आज, तिला कसं वाटतंय? चला आता आपण निघालो आता पुण्याला माहेरी माझ्या। आता आम्ही बसले, आता सगळे बसमध्ये जागा भेटली। आम्ही आलोय हडपसर जवळ, हडपसर आले आपण का हडपसरला। उतरलो आणि आता वाजले त्या 3:30। रिक्षा भेटली आता आम्हाला घरकुलला जायला। वल्लभनगरमध्ये उतरलो आता आम्ही आणि रिक्षा भेटली की लगेच बसलो रिक्षामध्ये, आता निघालो। आताच आम्ही पोचलो, थोडा वेळ झाला आराम केला आणि इथं आता मुलं गेले ते खाली फटाकडे उडवायला। इथं पोरं गेले ते उडवायला आणि उडवते ते। तर फटाकडे उडवायला फुसका निघलाय नाही असलं आहे वे। आम्ही दिवाळीला यायच्या अगोदरच मामाने त्यांच्या फटाकड्या आणून ठेवल्या होत्या, आता लागले ते उडवायला। इजली गाडी पेटव इजली सरळ बाप थांबे दे।
इजला जरा भुई चक्कर लाव हे ते